भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धान्याची लागवड केली जाते. खरीप 2024 मध्ये आधारभूत धान खरेदी केंद्रावर बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला धान विकला आहे. मात्र अजूनही 15 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत 1110 शेतकऱ्यांचे 10 कोटी रुपयांचे धान चुकारे अडलेले आहेत. त्यामुळे त्यांनी पैसे कोणाकडे मागावे हा त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला आहे. तर खरीप हंगामात आधीच धान खरेदी केंद्र सुरू व्हायला उशीर झाला होता आणि त्यातही ऑनलाईन करण्यासाठी शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर बराच मनस्ताप सहन करावा लागला. धानाचे मोजमाप तर झाले, पण चुकारे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही आलेले नाहीत. तर शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचे दिसून येते. अवघ्या काही दिवसानंतर शेतीच्या खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, शेतीची मशागत करणे या सर्व बाबींसाठी पैसा आवश्यक आहे. तर धान खरेदी केंद्रावर धान दिल्यास पैसे तातडीने खात्यात जमा होतील या आशेवर शेतकरी होते, परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. तर शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने कोणाकडे हात पसरवायचे हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठाकलेला आहे.